ही झाली की मखमलाबाद रोडवर एवढे खड्डे आहे, अंबड सातपूर लिंकचे खड्डे जे आहे ते होते ते पण बुजवले आणि ते रोडचं काम चालू आहे. तर माझा तेवढा तेच होता की आश्वासन तर सगळ्यात मोठा हाच आहे की हे रस्ते नगरपालिका स्वतः कधी करू शकत नव्हते. 80 कोटीचे 100 कोटीचे रस्ते आहेत हे, आणि हे आपण कॉन्क्रीटचे करतोय. तर महानगरपालिकाची कधीही अशी स्थिती आली नसती की ते स्वतः एवढे मोठे रस्ते हातात घेऊ शकतात. म्हणून आपण शासनाकडून ही मदत घेतली कुंभच्या निमित्ताने. पण शहराचं काम आहे, शहरासाठी करतोय, शहराचा फायदा होईल म्हणून आपण हे काम करतोय. आता हे सगळा फायदा जर आपल्याला शहराचा करायचा आहे, त्यासाठी थोडा जे ऑफकोर्स तिथे अडचणी आहे, आपल्याला मोटरेबल रोड करून द्यायची आहे. पण मखमलाबादची तर स्थिती अशी आहे की जे रोड होती 7 मीटरच होती, तिथे आपला आता PQC DLC सुरू झालाय. बाकी साईडला तर साईड पट्टीच आहे. आता साईड पट्टीवरून ट्रॅफिक जात आहे कारण की दुसरा काही डायव्हर्जन नाही. दुसरा जे डायव्हर्जन होतं तिथे पण PWDचं काम चालू आहे, मग ते डायव्हर्जन शक्यच नाही. तर अशी 1-2 ठिकाणी प्रॅक्टिकल अडचणी आहे. अंबड सातपूर लिंक रोडचा पण तीच अडचण आहे की तिथे डायव्हर्जन दुसरं काहीच नाही आहे. अशी एवढी मोठी रोड तेवढे हेवी व्हेकलसाठी, इंडस्ट्रियल व्हेकलसाठी भेटत नाही. तरी आपण तिथे 24 तास खडी टाकून त्याची रोलिंग करतोय, बिकॉज शेवटी नंतर तिथे आपल्याला हे कॉन्क्रीटचं काम करायचं आहे. एक बाजूला ऑलरेडी बऱ्यापैकी काम चालू आहे, ते दिसलेलं पण असेल आणि तुम्ही आता पण जाऊन बघू शकता. तर त्याप्रमाणे आमचं आता टार्गेट हाच आहे की जिथे जिथे आमच्या PQC DLC समजा एक सर्कल टू दुसरं सर्कल समजा 100 मीटर असेल किंवा 1000 मीटर असेल, जेवढं असेल ते क्युरिंग पिरियड झाल्यानंतर ते ओपन करायचे इमिजिएट ट्रॅफिकसाठी. जसं आपण आपले वारकरी यांची जे हे होती तेव्हा 16 होता तेव्हा आपण त्र्यंबक रोडचे काही पॅचेस ओपन केले होते, त्याच्यामुळे खूप बेनिफिट पण झालं आणि फायदा मिळाला. तसाच आपली इथे पण प्रयत्न आहे की जे काही DLC किंवा PQC आपला आता झालाय ते पुढचे 2 महिन्यात सगळं क्युरिंग वगैरे संपला. इट कॅन बी 100 मीटर्स ऑल्सो, इट कॅन बी 1000. आता ते जसं जसं आपलं चालू आहे ते प्रत्येक रोडचा वेगळं असते. आपण तेवढे स्ट्रेचेस फ्रॉम सर्कल टू सर्कल ओपन करत जाऊ, असा आमचा आता टार्गेट आहे. असं नाही वाट पाहिजे की पूर्ण काम झाल्यानंतर आपण ओपन करणार, आम्ही इमिजिएटली ओपन. मॅडम आपल्याला एक प्रश्न विचारण्याला ते सगळे जे गुन्हे आहेत ना ते लोकांनी ऑलरेडी फिर्यादी FIR मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन पोलीसकडे दिलेली आहे आणि ती चौकशी पोलीसकडून पण होत आहे की कोणी जर याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर ते ऍक्शन पण घेणार, त्यांचा तो अधिकार आहे. आणि आम्ही पण मनपातर्फे पण एक पत्र NTKMA कडे गेलेलं आहे की ह्याची एक सखोल चौकशी करा. फक्त एक विषय काय असते की स्वतः आम्ही जर केला तर अजून लोक वेगळा टिप्पणी करतात. तर एक थर्ड पार्टी चौकशीनी CCTV वगैरेचे कॅमेरेचे सगळे रेकॉर्डिंग्स बघितलं पाहिजे. कारण की काही ठिकाणी असा पण आहे की समजा ओव्हरटेक करताना काही झालाय, खड्डा नव्हता तरी काही झाला आहे किंवा तो एक ठिकाणी उभं होता त्याला कोणीतरी येऊन धडक मारली, अशी पण FIR मध्ये रिपोर्टिंग आहे. तर हे थोडी निष्पक्ष चौकशी याची झाली पाहिजे, आमचं पण तेच म्हणणं आहे. आणि मग त्याप्रमाणे जे दोषी आहे तो कोणीही असो, कॉन्ट्रॅक्टर असो किंवा कोणीही असो, त्याच्यावर आम्ही 100% कारवाई करतो. पालिकेने सगळे ते ऑलरेडी ज्यांची डेथ झाली त्यांचे फॅमिलीचे लोक करतात तसे. तर पूर्णपणे तर सुरू करायला अजून वेळ आहे, परंतु आज तुम्ही पाहिलं तर की धुळेकडचे ट्रॅफिक आणि नाशिकला जसं येतो तो ट्रॅफिक त्या बाजू जे आहेत ती बाजूला सगळं ट्रॅफिक आता चाललंय दोन्ही साईड्स. परंतु इथून धुळे जाणारा जे साईड आहे तो पण आपल्याला आपण 31 ऑगस्टपर्यंत त्याला डेडलाईन दिली होती. त्यांचे पण काही टेक्निकल विषय असतात, त्यांना एक खूप मोठी पाणीची पाईपलाईन शिफ्ट करायची होती. डिफेन्सचे काही ऑप्टिकल फायबरचे खूप नॅशनल सिक्युरिटीचे तिथे लाईन्स आहेत ते शिफ्ट करायचे होते. तर पाणीचं शटडाऊन आपण आज उद्या ट्युजडेला दिलेला आहे आणि ते झाल्यानंतर मग ते पटापट काम करून आपला टार्गेट तर आहे 31 ऑगस्टपर्यंत आपण एक साईड ओपन करू. जशी एक ऑलरेडी ओपन आहे, अजून एक थोडी 2 लेन्स ओपन आहे, अजून 2 करू. त्याच्याने थोडा इम्पॅक्ट आणि फायदा होईल आणि ह्याचा हळूहळू करत जाऊन पूर्ण सर्कल आपल्याला शेवटी ऍज पर टाइमलाईन वी विल डेफिनेटली बी ओपन. म्हणजे MSIDC काम करतात, दे विल बी ओपन. मॅडम त्याच ठिकाणचा जो सर्व्हिस रोड ते ठेकेदारची काय जबाबदारी असते, तर बेसिकली की जे ते रस्ता करताय तो रस्ता मोटरेबल करून देणं त्यांची जबाबदारी आहे. त्यांचे एकदम असं एरियामध्ये नसेल पण तिथून जर ट्रॅफिक जात असेल, आपण ऑलरेडी तशी सूचना दिली आहे. तो MSIDCचं काम आहे, MSIDCचे ते ठेकेदार आहे, आपण ऑलरेडी त्यांना सांगितलं आहे आणि ते करता पण आहे. परंतु काय आहे, आपले पण भरपूर युटिलिटीजचे काम सुरू आहे. ते युटिलिटीजमुळे परत म्हणजे सगळी युटिलिटीज टाकून मग त्याचं फायनल आपण रस्ता पण करतो. आपण वेळप्रमाणे त्यांचे उत्तर देतोय आणि आपले सगळे अधिकारी दिवस रात्री तुम्ही पाहिलं असेल 24 तास आपले लोक काम करताय. तर त्यांची जसं जसं उत्तर आलं आपण त्याप्रमाणे त्याच्यावर ऍक्शन घेऊ. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.